श्री गुरुदेव दत्त. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप छान आहे, त्यामुळे आता दर्शनासाठी आलेलो आहोत श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या. श्री गुरुपौर्णिमेनिमित्त इथे मंदिरामध्ये छानपैकी सजावट केलेली आहे. सर्व भक्त मंडळी इथे दर्शनासाठी आलेली आहे. भक्तांची मोठी गर्दी इथे जमलेली आहे आणि दर्शनासाठी भाविक भक्त येत आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री दत्तगुरू महाराजांचे दर्शन होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा. एकदम जवळून मुखदर्शन होणार आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर श्री दत्तगुरू महाराजांचं मंदिर तसेच दत्तगुरू महाराजांचं दर्शन होणार आहे. मंदिर पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे हे आहे नाशिकमधील तिळके कॉलनी येथे, जिथे सिटीलिंक बस जिथे कार्यालय आहे तिथेच हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे आणि आपण पाहू शकता खूप प्रसन्न वातावरणामध्ये हे मंदिर आहे. तर इथे आत्ता आलेलो आहोत दर्शनासाठी. तर इथे बाजूला बाकडे पण आहेत, बसायची व्यवस्था पण आहे केलेली छानपैकी. सायंकाळचं वातावरण आहे. सर्व भक्त मंडळी हळूहळू आता दर्शनासाठी येत आहेत. खूप छान असा दर्शनाचा लाभ होणार आहे या व्हिडिओमधून, कारण गुरुपौर्णिमेनिमित्त इथे खूप छान सजावट केलेली आहे. श्री दत्तगुरू महाराजांची मंदिरामध्ये खूप छान सजवलेलं आहे. हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ खूप छान होणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा आहे, पण संपूर्ण दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये होत आहे आणि होणार पण आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. चला तर मग जाऊया आता मंदिराकडे. मी तुम्हाला आता मंदिर दाखवतो. छानपैकी सजवलेलं मंदिर आहे. तिळके कॉलनीमध्ये गोल क्लबच्या शेजारीच मंदिर आहे. तर आतमधलं बघू शकता आपण डेकोरेशन खूप छान सजावट केलेली आहे. चला तर मग आता दर्शन करूया. आता आपल्याला प्रवेशद्वारातून मध्ये जायचं आहे श्री दत्तगुरू महाराजांकडे. तर आता आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर हे बघा, खूपच छान असं सजावट केलेली आहे. डेकोरेशन खूपच छान झालेलं आहे. मंदिर बघू शकता आपण, खूपच छान मंदिर आहे. मंदिराचं जे बांधकाम आहे ते खूप छान पद्धतीमध्ये आहे. हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तिळके कॉलनीमध्ये आल्याच्यानंतर सिटीलिंक बसच्या ऑफिसच्या शेजारी, तिथे ऑफिसच्या शेजारी मंदिर आहे. गोल क्लबच्या बाजूलाच हे मंदिर आहे. नक्की दर्शनासाठी या. खूप छान मंदिर आहे. आणि हे बघा, आता मातेचं दर्शन झालेलं आहे. इथे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे शेजारीच. आणि लगेचच आपल्याला इथे भोलेनाथ महाराजांचं दर्शन होत आहे. शंभूनाथ महाराज की जय हो, हर हर महादेव. इकडे नंदी महाराज आहेत, इकडे शिवलिंग आहे. तर सर्वांनी एकदा हर हर महादेव नक्की लिहा, नक्की बोला. तर सर्वांना आत्ता भोलेनाथ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. सर्वांनी हात जोडून एकदा हर हर महादेव नक्की म्हणा. सर्व तुम्हाला इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करतील भोलेनाथ महाराज. चला तर मग आता प्रदक्षिणा करूया. आता प्रदक्षिणा करता करता आपण आलेलो आहोत इथे. तर आपण जाऊया थोडंसं रामायणामध्ये. तर हे बघू शकता आपण, प्रभू श्रीरामचंद्र आहेत आणि इकडे हरिण आहे. तर रामायणामध्ये आपण बघितलेलं आहे की माता सीता यांना जे हरिण आवडलेलं असतं, तर मला हरिण पाहिजे असं माता सीता यांनी प्रभू श्रीरामांना सांगितलेलं आहे. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रजी हरणाचा माग काढतात, त्या हरणाच्या पाठीमागे जातात.
तेव्हाचं हे दृश्य आहे आपलं रामायणामधील. तर व्हिडिओ कसा वाटला आपला, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फॉलो पण करायला विसरू नका. जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा आपण सिद्धार्थ गुरु महाराजांचं दर्शन घेऊ. मी तुम्हाला दत्त महाराज दर्शन देत आहे मोबाईलवर. सर्वांनी लाईक, कमेंट नक्की करा.